उपस्थित आसपासच्या गावातून आलेले सर्व पदाधिकारी, अरे नको निवडू याचं डोकं फुटलं तुम्हाला कोरपाळ्यात. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं बांधवानं माझ्या अगोदर सगळ्याच वक्त्यांनी आपापले विविध विचार या ठिकाणी मांडले. मी आपल्याला या ठिकाणी या लोकसभेच्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं विनंती करतो, कारण या गौडगावच्या सगळ्या वातावरणावरती आसपासच्या गावाचं भवितव्य अवलंबून निश्चितपणे राहते. कारण या ठिकाणी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ विविध बाजाराच्या निमित्तानं सर्व आसपासची गावं या गावाला जोडली गेलेली आहेत. आणि या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे बांधून की ही निवडणूक ही निवडणूक कुठलीही बांधवानो ग्रामपंचायतीची नाही, जिल्हा परिषदची नाही किंवा विधानसभेची नाही. ही निवडणूक संपूर्ण आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक. आज आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेणारा एक अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब. आणि यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी पार पाडत असताना माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की बांधवांनो, आज या ठिकाणी आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची मानकी उंचवली. यार नको रे बाबा, कोण यार नको म्हणू, कसं लागन रे बाबा कुणाला तर नको. बस आज या ठिकाणी नको म्हणू, लागन कुणाला तर डोक्यात नका नका नाही लागन कुणाला तर माणसं बसली. आज या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं. आज जग पाहतंय की नेमकं या देशाची निवडणूक कशी होणार, देशाचं पंतप्रधान कसं निवडलं जाणार. आणि संपूर्ण जग या निवडणुकीकडे पाहत असताना आपण या ग्रामपंचायतीकडे लक्ष देणं किंवा जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीकडे लक्ष देणं अत्यंत चुकीचं ठरणार आहे. मी सगळ्याला विनंती करतो की सगळे मतभेद बाजूला ठेवा, सगळे विषय बाजूला ठेवा. मित्रांनो, आपल्या या लाडक्या पंतप्रधानाला परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपल्या अर्चनाताई पाटील आपल्या समोर उमेदवार आहेत. राष्ट्रवादी पक्षातून त्या घड्याळे चिन्ह घेऊन उमेदवार आहेत. आताच बाप्पाने सांगितलं की अजितदादा पवारांसारखा एक धडाकेबाज या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे. त्यांनीही या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं काम बघून महायुतीमध्ये समावेश त्यांचा झाला, आदरणीय शिंदे साहेबांचाही झाला. आज या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बांधवांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, दादाही परत उपमुख्यमंत्री झाले आणि या सर्व मंडळीने किंवा 2014 ते 24 सगळा काळ आपण नरेंद्र मोदी साहेबांचा आठवू. आज कधीही एक दिवस सुद्धा ज्या व्यक्तीनं सुट्टी घेतली नाही, एक दिवसही कधी ती व्यक्तिमत्व थांबलेलं नाही. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रत्येकाला न्याय देण्याचं या ठिकाणी सर्व घटकांना काम केलं. आज सुरुवातीपासून मी सांगतो मित्रांनो की सगळ्यात महत्वाचा आपला जो मुद्दा आहे सरसलामत तर पगडी हजर. आज आपल्या सगळ्या सीमा सुरक्षित त्यांनी केल्या. आज चायना सारखा आपला दुश्मन नेहमी जबडावा असून बसलेला असतो की कधी आपल्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळीकरण किंवा आपल्या देशाला त्रास देण्याची भूमिका असते. त्या भागामधली सुद्धा परिस्थिती पहा, पाकिस्तानच्या बॉर्डरवर पहा. 2014च्या पुढे आपल्या ज्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी सुरक्षित आहे, आता आपल्या सैनिकांच्या बाबतीमध्ये काय घटना घडत होत्या त्या सगळ्या आठवा मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा 370 सारखं कलम त्या ठिकाणी लावून आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणाने आज एवढं नरेंद्र मोदी साहेबांचा हात धाक आहे मित्रांनो. आणि असं काम करत असताना सगळ्या स्तरावर संरक्षणाचा विषय असेल, आर्थिक धोरण राबवण्याचा विषय असेल, सगळ्या दळणवळणाची साधनं निर्माण करायचा विषय असेल, परदेशी गुंतवणूक या ठिकाणी आणण्याचा विषय असेल किंवा
सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा विषय असेल. आज आपण पाहतो की कोरोनासारखी महामारी आली मित्रांनो, परंतु न डगमगता संपूर्ण देशाला 140 कोटी संख्या असलेल्या देशाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांभाळण्याचं काम किंवा मायेनं हात फिरून सर्वांना धीर देण्याचं काम त्यांनी केलं. सगळ्या देशामध्ये आपण पाहतोय 140 कोटीची लोकसंख्या असलेला देश, आसपासचे जर देश 2 कोटी 5 कोटी लोकसंख्या असलेले, सगळ्यांची अर्थव्यवस्था ढासळली मित्रांनो. परंतु आज आपण सगळेजण पाहतोय की एवढं मोठं संकट येऊन सुद्धा कुठलाही एक घटक असा विकासापासून वंचित ठेवलेला नाही. मग 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य असेल, आयुष्यमान योजना असेल, महिला सबलीकरणचा विषय असेल, शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे विषय असतील, विश्वकर्मा योजना असेल, आज प्रत्येक घटक कुठलीही विहिरींचे विषय असतील, आज शेतीला अवजारे देण्याचे विषय असतील, खतावरली सबसिडी असेल, ड्रिपवरची सबसिडी असेल, कुठला आज एक मुद्दा असा नाही की त्यांनी त्या त्या विषयामध्ये लक्ष घालून सर्व मुद्रा योजना असेल, विश्वकर्मा योजना आहे, कुठली योजना अशी नाही मित्रांनो जी त्या ठिकाणी त्यांनी भरीव अशी मदत केली नाही. असा एकही विषय आपल्याला हुडकून सापडायचा. एक मिळून जगाच्या पाठीवरती आपला भारत देश आहे मित्रांनो. नीट तुम्ही बारकाईने विचार करा. मूल जन्माला येत असल्यापासून जो मृत्युमुखी वयस्कर झाल्यानंतर पडतो त्याच्या सुद्धा माहितीची दखल घेणारा आणि मुलाचं सुद्धा जोपासना करणारा हा भारत देश आहे. अशा भारत देशाचं नेतृत्व त्यांनी करत असताना सर्वांना समाधानी ठेवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आज देशाचा रुबाब वाढवलेला आहे. आज आपण पाहतोय की इंग्रजांनी सूर्य कधी सुद्धा त्यांचा मावळत नव्हता. कुठं जगावरती राज्य केलं, त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळली गेली. परंतु आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवलेली आहे मित्रांनो. आणि आज हे काम करत असताना मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा आता उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो. आणि त्याच्या जीवावरती माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, मग भाऊनी सांगितलं की बाप्पा तुम्ही ऐकलं, पांगरीला सुद्धा ते सत्य आहे. 65 कोटीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी पांगरीला मंजूर करून दिलं. आरोग्य रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा त्या ठिकाणी दिला आणि ट्रामा युनिट त्या ठिकाणी मंजूर केलं. संपूर्ण पाईपलाईनची कामं असतील किंवा प्रत्येक रस्ते गटारी दिवाबत्ती जोडणारे रस्ते असतील, सर्व स्तरावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करू शकतो. आज संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्यावरती आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करतोय. उपसा सिंचन योजनेचा उपळाई भागामध्ये काम चालू आहे मित्रांनो. जाऊन बघा, त्या भागामध्ये 12,550 हेक्टर क्षेत्र आपलं वलिताखाली येणार आहे. आज या ठिकाणी हा तर एक भाग आहे ना, म्हणजे कुणी मानू ना मानू, पप्पा बडसर मी तुम्हाला प्रामाणिकपणानं कबुली देतो भाऊ की ह्या भागावरती माझं सगळ्यात जास्त लक्ष आहे. कारण या ठिकाणी पाण्याचा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे. कुठनं स्रोतच नाहीत पाण्यात. आणि जे जुन्या काळामधले जे पाझर तलाव आहेत त्याला जे साठवण तलावात रूपांतर करतो बाप्पा, त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश आहे माझा. त्या भागातनं उजनीचं पाणी येईल, नागझरी भोगावती त्या भागामध्ये पाणी मिळेल, चांदणी बिडकी राम नदी आहे त्याच्यावरनं तिकडे किटवेर होतील, घोरवाड्यावरती किटवेर होतील. आणि ह्या भागाने नेमकं करायचं काय? याला एकमेव मार्ग होता की जुने जे पाझर तलाव छोटे छोटे त्याला साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं. आज गौडगावला सुद्धा आपण दिला, रोळगाव असेल, रुईला दिलेत, मालेगाव आहे, त्याचबरोबर संगमनेर आहे. तुम्ही सगळे साठवण तलाव बघा, सगळे कासारीच आहेत, सगळे मोठे मोठे साठवण तलाव या भागामध्ये आपण करण्याचं काम केलं. संगमनेरचा विषय असेल, एक केला दुसरा मंजूर करतोय. खौडगावला सुद्धा एक दिला, इथं तांबेवाडीला आपण दिला, लमाणतांड्यावरती दिला. प्रत्येक भागामध्ये जवळपास 37 साठवण तलाव आज या ठिकाणी आपण बार्शी तालुक्यामध्ये मंजूर केले. त्या ठिकाणी 35 साठवण तलावाची कामं या ठिकाणी चालू आहेत मित्रांनो. काय काय तर तुम्ही पांढरीचा साठवण तलाव बघा, लाडोळ्याचा साठवण तलाव बघा, त्याचा फायदा किती होतो. आज 100 एकर जमीन भिजणारी कमीत कमी 500 एकर, कुठं 700 एकर, कुठं 1000 एकर, कुठं 1200 एकर, कुठं 1500 एकर जमीन भिजू लागते. भिजणार आहे, भिजतीये. त्याच पद्धतीनं या ठिकाणी माझ्या गौडगाव मधल्या जनतेला, शेतकरी बांधवाला शब्द देतो बांधवांनो, दर 1 वर्षाला असे 4 साठवण तलाव बाप्पा या ठिकाणी या गौडगाव मध्ये मी देण्याचं काम निश्चितपणाने करतो. आणि ह्या भागामध्ये आणखीन आता संगमनेरची एक यादी मंजूर होती, तिथं पण साठवण तलाव मिळणार आहे, मालेगावला पण साठवण तलाव. या ठिकाणी ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. MIDCच्या माध्यमातून सुद्धा आज बार्शीला MIDC चालू आहे. नवीन नवीन उद्योग त्या ठिकाणी उभे राहतात.
त्याचबरोबर वैरागला सुद्धा जी वैरागची अस्मिता असलेला कारखाना, काल सुद्धा मी उपळे तुम्हाला मध्ये म्हणलं, आदरणीय तुळशीदादा असतील, आदरणीय चंद्रकांत नाना, धन्यकुमार विमकरजी, डोरे पाटील बुडू काका होते, भाऊसाहेब जाडवके होते, माणिकदादा गरड होते, आज या ठिकाणी काकडे सर होते, त्याचबरोबर लोकरे गुरुजी होते, सगळी जुनी जाणती माणसं या भागात हा 8 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेला बाप्पा कारखाना उभा केला. परंतु दुर्दैवानं कोणी बंद पाडलाय तुम्हाला सगळ्याला माहिती. परंतु आज जबाबदारी मी या ठिकाणी सांगतो, आज ज्या पद्धतीने इंद्रेश्वरला मदत सरकारने केली तो चांगला चालू लागला. आर्यन ज्यांनी बंद पाडला बँकेच्या माध्यमातून, बँकेला अडचणीत आणलं, तरी देखील तो सोडवणे चालू केल्यानंतर या ठिकाणी त्यांना मदत केली. त्या धर्तीवरती संतनाथ कारखाना सुद्धा चालू केलेला तुम्हाला निश्चितपणाने या ठिकाणी दिसन बांधवणं, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काळजी करायचं कारण नाही. 250 एकर जमीन आहे, कारखान्याला 75 एकर राहील आणि 150 एकर जमीन त्या ठिकाणी MIDC त्या ठिकाणी सुद्धा होईल. बार्शीला 296 कोटीची पाणी पुरवठा योजना आणली, रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. वैरागला सुद्धा 50 कोटीची योजना, अमृत 2 मधनं आपण जुलैमध्ये त्याची मंजुरी येईल. 100 गावाला जलजीवन मिशन मधनं आपण पाणी पुरवठा योजना दिलेल्या आहेत. अशा रीतीने या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, सगळे रस्ते असतील, अंतर्गत कॉन्क्रीटचे रस्ते असतील, दलित वस्ती असेल, 25-15चा निधी असेल, सगळे निधी या ठिकाणी गौडगावला देण्याचं काम केलं. आज काही थोडी कामं वादामुळे थोडी राहिले, एखादं दुसरं, त्याच्यावरती सुद्धा निश्चितपणानं मार्ग काढला जाईल. आज या ठिकाणी माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती, आज वेळ संपत यायला लागली, रात्र कमी आणि सोंग बांधवानं जास्त आहेत. आम्हाला प्रत्येक गाव ना गाव घ्यायचंय. आज आचारसंहिता त्याची जाणीव मला निश्चितपणाने चिठ्ठी घालणं आली. परंतु एवढीच या ठिकाणी माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी काम तर मी करत केलेलं आहे, करणार आहे, भविष्यातही करणार आहे मित्रांनो. परंतु अर्चनाताई पाटील या जर चांगल्या मताधिक्याने या भागातून निवडून आल्या तर निश्चितपणानं 2,500 कोटीचा निधी आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 376 कोटीचा तुळजापूर रस्ता सुद्धा आहे, तो सुद्धा सोलापूर रस्त्यापेक्षा उजवा होईल. 15 ते 20 वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही एवढा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि भविष्य काळामध्ये या भागाचा पूर्णपणे विकास करण्याची जबाबदारी स्वीकारतो. तरी आपण अर्चनाताई यांना जास्तीत जास्त मतांना निवडून द्यावं एवढी नम्रतेची विनंती करून वेळ संपत आल्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणूनच भाऊंना पाणीदार आमदार म्हणतात. निश्चितपणाने मतदानासाठी वेळ काढा आणि येणाऱ्या 7 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आपली जबाबदारी पार पाडा.